हे बोलण्याचा उलटाच त्रिपुरासुरा, तुझं इथं कसलं पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जीवापेक्षा प्रिय असलेला कैलास पर्वत बक्षीस म्हणून तुझ्या स्वाधीन करतो. या कैलास पर्वतावर तू सुखाने राज्य कर, पण लक्षात ठेव, गर्वाचं घर हे नेहमी खाली. कैलास पर्वत सोडून हे कोण निघून जा. तुझा सर्वनाश होईल. ठीक आहे सख्य पार्वती, आपण हा कैलास पर्वत सोडून मंदर पर्वतावर निघून जाऊया. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीचे आणि पारितोषिक दत्ताराम बेहरे यांच्याकडून खास नारदासाठी 101 रुपया, तसेच शौर्य कंस्ट्रक्शनचे कामगार, शौर्य कंस्ट्रक्शनचे वलके गावातील कामगार यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक, तसेच कुणाल गावडे व स्वप्नेश गावडे, कुणाल गावडे व स्वप्नेश गावडे यांच्याकडून खास ढोलकीपटू अथर्व पानकर यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी जय नवलाय देवी नमन मंडळ सुरवडची वाडी त्यांचे शतचारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लक्ष्मीपती झाले श्री गणेश प्रसन्न झाल्यामुळे त्रिपुरासूर या स्त्रिया लोकात हसाल माजवत आहे. हो देव, यावर काहीतरी वेळीच निवारण केले पाहिजे. देवेंद्र, या संकटाचे वेळीच निवारण केले पाहिजे, नाहीतर पृथ्वीवरती महाभयंकर संकट ओढवेल. नारायण नारायण.
लागली सिया जमला गोडी अभंगाची लागली सिया जमला गोडी अभंगाची कृपा आपल्याला या नादाचा कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो. नारायण नारायण. खूपच आहे. गणेशाच्या कृपेने उन्मत्त झालेला तो त्रिपुरासुर त्याने या चराचर ब्रह्मांडावर आकार माजवलाय. नारायण नारायण. देव हो, गणपतीच्या कृपा आशीर्वादाने त्या त्रिपुरासुराला त्रिभुवनाची सत्ता प्राप्त झाली. त्याने हजारो वर्ष एकनिष्ठेने श्री गणेशाची आराधना केली, म्हणूनच त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले. नारायण नारायण. मुनिवर्य, या संकटाचे वेळेस निवारण केले पाहिजे. नारायण नारायण. देव हो, त्या त्रिपुरासुराचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्ही त्या श्री गणेशाची आराधना करा, यातून नक्कीच मार्ग मिळेल. नारायण नारायण. ठीक आहे मुनिवर्य. नारायण नारायण. देव हो, येतो आम्ही. नारायण नारायण. देवेंद्रा, ब्रह्मपिता मुनिवर्याने सांगितल्याप्रमाणे आपण गणेशाची आराधना करूया. चला तर. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. एना बाप्पा एना दावतरणी एना. एना बाप्पा एना दावतरणी एना. देवगण्या विनंती करती तुझला, भुवरी लवकर यावे तुझोरी बाळा. दैत्य सुरवत करण्या यावे गजानना, आम्हा भक्तांचे रक्षण करण्या. एना बाप्पा एना. हे गजानना, हे गणेशा, हे वक्रतुंडा एकदंता, आपल्याच वरप्रसादाने उन्मत्त झालेला तो त्रिपुरासुर त्या त्रिपुराने चराचर ब्रह्मांडावर हाका वाजवलाय. गणेशा, या संकटाचे तूच निवारण कर. देव, तुम्ही मुळीच चिंता करू नका. भगवान शिवशंकर त्या त्रिपुरासुराचा पराभव करतील.
त्या संदर्भात सर्व व्यवस्था करून मी लवकरच तुम्हा सर्व देवांना पूर्वीचे फळ आणि ऐश्वर्य प्राप्त करून देईन. आता तुम्ही निश्चिंत राहा. तथास्तु तथास्तु तथास्तु. देवे हो, चला आपण आपल्या स्थानाकडे वळूया. सम्राट दैत्यराज त्रिपुरासुराचा जय जयकार असो. सम्राट दैत्यराज त्रिपुरासुराचा जय जयकार असो. सम्राट दैत्यराज त्रिपुरासुराला या ब्राह्मणाचा साष्टांग नमस्कार. हे ब्राह्मणा, तुझ्या दरबारात स्वागत आहे. दैत्यराज, मी कलाधर, 14 विद्या आणि 64 कलांमध्ये पारंगत. तुझी कीर्ती आणि ऐश्वर ऐकून मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे. हे ब्राह्मणा, तू खरोखरच कलाधर आणि कौशल्यवान असतील तर तुझ्या एखाद्या कलेचे प्रात्यक्षिक दाखव मला, तरच मला त्यावर विश्वास बसेल. ठीक आहे. दैत्यराज, ही 3 पुरे मी तुला स्वाधीन करत आहे. या 3 पुरांच्या साहाय्याने तू क्षणार्धात कुठेही जाऊ शकशील. जे मनात आणशील ते तुला प्राप्त होईल. या पुरांचा कोणीही भेद करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर शंकराने एकाच बाणाने या 3 पुरांचा भेद केला, त्या क्षणी तुझा मृत्यू होईल. तुझा मृत्यू होईल. तुझा मृत्यू होईल. हे विप्रश्रेष्ठा, तू खरोखरच कलाधर आणि कौशल्य गुणवान आहे. तुझी कला ऐकून तू तुझ्या प्रसन्न झालो आहे. तुला हवे असेल ते मागून घे. हा त्रिपुरासूर तुला निश्चित देईल. हे दैत्याधिपती, मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तिथे श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती पाहिली. ती मूर्ती मला खूपच आवडली. जर मला काही द्यायची इच्छा असेल तर ती श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती आणून दे. हे विप्रश्रेष्ठा, ती तो कैलास, तो शिवशंकर कैलास पर्वत सोडून तो मंदार पर्वतावर गेला आहे. म्हणजे श्री गणेशची मूर्ती त्या मंदार पर्वतात असेल. होय दैत्याधिपती, ती मूर्ती मंदार पर्वतावर असली पाहिजे. ब्राह्मणा, तुम्ही मूर्ती तुम्हाला लवकर आणून देतो आणि तुमची इच्छा लवकर पूर्ण करतो. ठीक आहे, येतो मी. दैत्य चंड प्रचंड आपण त्या कैलास भोलेनाथाकडे जाऊन चिंतामणी गणेशाची मूर्ती आणून त्या ब्राह्मणाला भेट म्हणून देऊया. चला आता शंकराचे निवासस्थान म्हणजे मंदार पर्वत. होय हो चंड, आपण असेल मंदार पर्वतावर जाऊया. चला दैत्यराज. पण त्या भोलेनाथाकडून चिंतामणी गणेशाची मूर्ती आणून त्या ब्राह्मणाला
दैत्यांचा तुम्हाला साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे. हे शंकरा, हे भोलेनाथा, तू आमचे युद्ध कौशल्य पाहून ते स्वतःला प्रिय असलेले कैलास पर्वत आमच्या दैत्यांच्या स्वाधीन केले. तसेच तुमच्या मंदार पर्वतावर असलेली एक अनमोल वस्तू आम्हाला द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षाने तुमच्याकडे आम्ही आलो आहे. हे त्रिपुरासूर दैत्या, या त्रिभुवनात प्रसिद्ध असलेला हा कैलास पर्वत मी तुझ्या स्वाधीन केला, तरी सुद्धा माझ्याकडून कोणती अपेक्षा तुझ्या पूर्ण राहिली आहे? भोले ते भोले दैत्य चंड प्रचंड. भोलेनाथा, तुमच्याकडे असलेली श्री गणेश चिंतामणी मूर्ती आम्हाला द्यावी अशीच आमची इच्छा आहे. ही तुझी इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. हे भोलेनाथा, आमच्या युद्ध कौशल्य पाहून तू कैलास पर्वत आम्हाला प्रदान केला, तशीच ही चिंतामणी गणेशाची मूर्ती आम्हाला द्यावी, नाहीतर युद्धाला सामोरं जावे. हे दैत्यानो, तुमच्या मागण्यापेक्षा खूप मोठी गोष्ट मागत आहात. तुमच्या भावभाषेमध्ये सामर्थ्य असेल तर स्वीकारा युद्धाचं आव्हान. हे भोलेनाथा, स्वीकार त्याचे आवाज. स्वीकार पुन्हा युद्धाचे आवाज करतोय.
प्रचंड चला ती मूर्ती घेऊन आपण ब्राह्मणाला भेट देऊया. चला दत्तराज. प्रचंड चला सम्राट दैत्यराज, चिंतामणी गणेशाची मूर्ती आहे कुठे? प्रचंड या सुहाताने ती श्री गणेशची मूर्ती आपण उचलली, पण त्या आपोआप आपल्या काढून दृश्य झाली. म्हणजे या भोळेनाथाने आपल्या सामर्थ्याने ती गणेशाची मूर्ती अदृश्य केली. हो दत्तराज, हे भोलेनाथाचे काम असणार. प्रचंड त्या भोलेनाथाने आपल्या शक्तीने ही श्री गणेशाची मूर्ती ती दृश्य केली असणार. चला तर आपण त्या शोधात जाऊया. हे भोलेनाथा! त्रिपुरासुर! या मार्गमार्ग आहे. या श्री गणेशाची मूर्ती या ब्राह्मणास भेट देण्यासाठी अखिलाच्या संबंधासाठी हा त्रिपुरासुर कोणत्याही वेळा जाऊ शकतो. तेव्हा सावध, हॅलो, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आले पारितोषिक. या कार्यक्रमाचे यजमान रवींद्र गोविंद भेरे. नारायण नारायण सांगया शिवाला बोल शंकराला सांगया शिवाला बोल शंकराला
आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा जीव दर्शनाला गोळ्या शंकराला सांगाया जीवाला गोळ्या शंकराला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला सांगाया जीवाला शंकराला सांगाया जीवाला शंकराला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा जीव दर्शनाला सांगाया जीवाला थोड्या शंकराला सांगाया जीवाला थोड्या शंकराला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो जीव दर्शनाला तुझ्यासाठी आलो देवा जीव दर्शनाला नारायण 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 बोल आता आपल्याला नाथाचा शतशः प्रणाम आशीर्वाद आहे नारद मुनी. नारायण नारायण नारद मुनी, त्या त्रिपुरासूर दैत्याचं मरण तर माझ्या हातून आहे, तरी सुद्धा त्याच्याकडून माझा पराभव का झाला असावा? नारायण नारायण बोल आता आपणच श्री गणेशाला पूजेला पहिला मान दिलात आणि आपणच युद्धाला जाताना श्री गणेशाची आराधना केली नाही, म्हणून आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. नारायण नारायण नारद मुनी, यावर तुम्ही एखादा उपाय सुचवा. नारायण नारायण बोल आता आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घ्या, यातून नक्कीच मार्ग मिळेल. नारायण नारायण ठीक आहे मुनिवर्य, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या बाल गणेशाची आराधना करतो. नारायण नारायण बोल आता येतो आम्ही. नारायण नारायण ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. हे महादेवा, हे शिवशंकर आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यापुढे संकट समयी तू ज्या ज्या वेळी माझे स्मरण करशील त्या त्यावेळी मी त्या संकटाचे निवारण करेन. युद्ध प्रसंगी माझ्या बीज मंत्राने अभिमंत्रित केलेला बाण तू त्या त्रिपुरासुराच्या पुराणावर सोड आणि ती तिन्ही पुरे एकाच वेळी नष्ट कर, म्हणजेच त्या त्रिपुरासुराचे मरण होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु. जटाभुजंग पिंगल सुरत्सरामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्धुरस्फुरत्वदुत्तरीय मेदुरे मनोविनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि. हे त्रिपुरासूर दैत्या, तुला तुझ्या शक्तीचा खूपच गर्व झालेला दिसतोय. हे भूतनाथा ही चिंतामणी गणेशची मूर्ती आम्हाला द्या. हे त्रिपुरासुरा, ही तुमची इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. आमच्या युद्ध सामर्थ्याला भावून युद्धभूमी सोडून पळून गेलास आणि पुन्हा एकदा दैत्य तुला युद्धासाठी रंकाळत आहेत.
हे दैत्यानो, तुमच्यासारखे कित्येक दैत्य आम्ही देवाने ठार केलेत हे विसरू नका. दैत्यानो, तुम्ही आमच्याकडून वरदान मिळवता आणि आमच्यावर स्वारी करून येता, पण लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला वरदानही देऊ शकतो तर तुमचा विनाश सुद्धा शक्य नाही. भोलेनाथा, अजून एक विचार कर. हा त्रिपुरासुर तुला युद्धाचे आमंत्रण करतोय. ठीक आहे, तुमचं युद्ध मी स्वीकारतो. लक्षात ठेवा तुमचं हे असणं मी मृत्यूमध्ये परिवर्तित करेन. भेटतं, भेटायचं. बरोबर.
रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीचं व्हायला पारितोषिक वाघजाई नमन मंडळ वलके शिवगणवाडी वाघजाई नमन मंडळ वलके शिवगणवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपया तसेच ऋतुजा महेंद्र शिवगण आणि शुभश्री महेंद्र शिवगण यांच्याकडून ढोलकीपट्टू अथर्व पानकर यांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक तसेच दत्ताराम बेहरे यांच्याकडून खास शंकराच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचं पारितोषिक तसेच महेश शंकर पातेरे यांच्याकडून सुद्धा शंकराच्या भूमिकेसाठी 101 रुपया तसेच शिवानी दत्ताराम बेहरे यांच्याकडून खास ॲटोपॅड वादक यांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक तसेच संतोष बेहरे यांची बहीण गोपाळ गोविंद व सुनंदा बेहरे यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलगी प्रतीक्षा पितळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. तरी जय नवलाय देवी निमन मंडळ सोडेवरची वाडी त्यांचे शब्दशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो हे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव हे सर्व कार्येषु सर्वदा. बाप गजानन देवा तू कृपेचा ठेवा आम्हा भक्त जनांच्या हाकेला धावत आला. देवगणराय तुझ्या मुले दिस सोन्याचा उगवला. देवगणराय तुझ्या मुले दिस सोन्याचा उगवला. देवा तुझं मकर देवा तुझं मकर बघ किती सुंदर फुलाने सजवला. बाप गजानन देवा तू कृपेचा देवा आम्हा भक्त जनांच्या केला धावत आला. देवगणराय तुझ्या मुले दिस सोन्याचा उगवला. देवगणराय तुझ्या मुले दिस सोन्याचा उगवला. देवा तुझं मकर बघ किती सुंदर फुलाने सजवला. देवा तुझं मकर बघ किती सुंदर फुलाने सजवला.
दावत याया करतो मी आरती तुम्ही विघ्नाला या दावत याया करतो मी आरती तू मंगलमूर्ती जगी राजे कीर्ती तू मंगलमूर्ती जगी राजे कीर्ती देवगणराया तुझ्या मुलाची सोन्याचा उगवला देवगणराया तुझ्या मुलाची सोन्याचा उगवला चमकार पगडीचे सुंदर फुलाने सजावला चमकार पगडीचे सुंदर फुलाने सजावला अरे तुला पुढे वाचे तुला